ही अंडा पकोडे रेसिपी ही मुलांना खूप पौष्टिक आहे। मुलं तसे अंडे खात नाहीत, तर असं बनवून दिलं तर मुलं छान आवडीने खातात आणि हे सॉस सोबत द्यायचे मुलांना, खूपच छान लागतात। तुम्ही बघू शकता। नमस्कार, मी रंजना रेसिपीमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा पकोडे। तर मी 6 अंडे इथं उकडून घेतलेत। आता हे अंडे उकडून गार झालेले आहेत, तर मी याला आता असं सोलून घेणार आहे। आता हे अंडे सोलून झालेत। आता हे अंडे छोट्या किसणीने असे खिसून घ्यायचे। याचे सगळे हे 6 अंडे आहेत, हे पूर्ण असे छोट्या किसणीने खिसून घ्यायचे। आता हा कांदा आहे, हा कांदा बारीक चिरून घ्यायचा। हे अंडे आपले खिसून झालेत। आता हा कांदा एकदम बारीक चिरणे। आता हा कांदा कापून घेतलाय बारीक, आणि मी याच्यात 2 हिरव्या मिरच्या त्या पण बारीक कट करून घेणार आहे अशा। मधून कापायची मिरची, म्हणजे खाताना दाताखाली आली तरी तिखट लागत नाही जास्त। आणि हे आता कोथिंबीर पण बारीक चिरून घेते। आता हा अद्रकचा तुकडा आहे थोडासा, तो अद्रकचा तुकडा याच्यात खिसणीने खिसून घ्यायचा। आता ही अद्रक टाकली याच्यात खिसून। आता याच्यात मी ही कोथिंबीर चिरलेली आहे, कोथिंबीर टाकते। 2 हिरव्या मिरच्या आहे त्या टाकल्या, आणि 1 कांदा। आता हे सगळं कांदा, मिरची, कोथिंबीर, अद्रक टाकून झाली याच्यात। आता थोडीशी हळद टाकते आणि धना पावडर टाकली, अर्धा चमचा टाकली। 1 चमचा मिरची पावडर। तिखट तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता। आणि ह्याला बाइंडिंग येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर टाकते याच्यात, तर थोडीच टाकायची कॉर्नफ्लॉवर, लागेल तसं घ्यायचं। मी 2 चमचे टाकले। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही बेसन पीठ, तांदळाचं पीठ हे सुद्धा वापरू शकता याला। आणि असं हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं। की ह्याचे आपल्याला बॉल्स करता येतील असं। आता मीठ टाकले, मीठ सगळ्यात शेवटी टाकले मी, चवीपुरतं मीठ टाकले। आणि याला चांगलं आता मिक्स करून घेते, आणि ह्याचे आपण बॉल तयार करू। हे असे बॉल करून घ्यायचे छोटे छोटे। आणि हे बॉल पूर्ण करून घेते। आता हे बॉल सगळे बनवून झालेत। आता हे 1 अंड कच्चं आहे, तर हे वाटीमध्ये त्याला फोडून घेते।
याच्यात थोडंसं मीठ घालते आणि याला चांगलं फिटून घेते. हे ब्रेड क्रम आहे. हे ब्रेड मी मिक्सरमधून काढून बारीक करून घेतले. त्याला माझ्याकडे संपली होती म्हणून आता तर घरातच तयार केले. आता हे बॉल जे आहेत ते ह्याच्यात डिप करायचे आधी अंड्यामध्ये असे करायचे आणि याच्यामध्ये घोळून घ्यायचे. आता हे पूर्ण अंडे असे आता बघा हे 6 बॉल मी याच्यामध्ये घोळून घेतलेत चांगले. ब्रेड क्रम छान लागले. आता ह्याला हे असं करायचं हलक्या हलक्या हाताने. आणि तेल पण तापलेलं आहे. तेल तापायला ठेवलं होतं. हे असे छान करून घेतले. तेल तापलं आहे आता. तेल जास्त पण नाही तापलं पाहिजे आणि कमी पण नाही. तेल जर कमी तापलेलं असेल तर मग तेल जास्त शोषून घेतं आणि क्रिस्पी होत नाही. त्याच्यामुळे तेल प्रमाणातच तापवून घ्या. आणि काही जास्त वेळ लागत नाही याला. आणि हे टाकले याला 1 मिनिट हलवायचे नाही. हे असेच राहू द्यायचे. 1 मिनिटाने मग खालीवर करून घ्यायचं. आता बघा मी पलटी करून घेतली ते. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही. हे पटकन होतात. हे होत आलेत आपले. हे बघा आता चांगले झालेत आपले. आता याला काढून घेते. फक्त 2 मिनिटं लागले त्याला. सगळे काढून घेतले आणि राहिलेले दुसरी बॅच आता टाकून घेते. आता बघा हे सगळे झाले तळून. आता हे काढून घेते. हे झालेत पूर्ण तळून. गॅस बंद करते. तरी अशा पद्धतीने आपले अंडा पकोडे तयार झालेले आहेत. जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.